आज संध्याकाळपर्यंत खाते वाटप ठरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। अजित पवारांकडे अर्थ खातं राहणार असल्याचं सांगितलं जातंय। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं असू शकतं, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खरं तर गृह खातं हवं होतं। मात्र देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडेच गृह खातं ठेवणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। 2 दिवसांमध्ये खाते वाटप पूर्ण करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आणि आज सायंकाळपर्यंत खाते वाटप जाहीर होण्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते। अजित पवारांकडेच हे अर्थ खातं राहणार आहे, तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं असणार आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत आता काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे। त्यांना गृह खातं खरं तर हवं होतं। या संदर्भातली अधिकची माहिती पाहूयात। देवेंद्र फडणवीस हे गृह खातं स्वतःकडेच ठेवणार का हे पाहावं लागेल। मात्र एकनाथ शिंदे हे गृह खात्यासाठी आग्रही आहेत, तर अजित पवार यांना अर्थ खातं मिळणार का हे देखील पाहावं लागणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, आज खाते वाटप निश्चितच पूर्ण होईल असं म्हटलं जात आहे, मात्र एक प्रश्न जो कायम आहे, जेव्हापासून निवडणुकांचे निकाल लागले तेव्हापासून ते म्हणजे गृह खातं कोणाकडे जाणार, आणि एकनाथ शिंदे याच्यासाठी आग्रही असल्याचं पहिल्यापासूनच दिसतंय। जान्हवी, अगदी बरोबर आहे। खरं तर गृह खात्यासाठीच सगळं जे आहे ते राजकारण सुरू झालेलं पाहायला मिळत होतं निवडणुकांनंतर, आणि त्यानंतर आता जी माहिती समोर येते विश्वसनीय सूत्राकडून जे सांगितलं जात आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच गृह खातं राहणार आहे, आणि त्यासाठी ते कायमच अग्रेसर राहिलेलं पाहायला मिळत होते। आणि त्या बदल्यात जे आहेत ते कदाचित महसूल खातं शिवसेनेला अधिकचं मिळू शकतं, ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। तर अजित पवारांकडे अर्थ खातं जे आहे ते कायम राहणार आहे। अजित पवारांच्या पक्षाला जे आहे ते अर्थ खातं मिळणार आहे, तर महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा या भाजपच्या ताब्यामध्ये असणाऱ्यातल्या ज्या काही खाते होते त्यातलं कदाचित महसूल खातं शिवसेनेच्या शिंदेंना देण्याच्या जवळपास निश्चितीकरण जे आहे ते झालेलं पाहायला मिळतंय। कारण का मागील काही दिवसांपासून सातत्याने एकनाथ शिंदे जे आहेत ते नाराज असल्याचं सांगितलं होतं, कारण का गृह खातं जे आहे ते त्यांना दिलं जात नव्हतं। कारण का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कायम भूमिका काही वर्षांपासून हीच राहिलेली आहे की जो मुख्यमंत्री असतो त्याच्याकडे गृह खातं असायला हवं, आणि त्यामुळेच त्यांनी जे ते केंद्राला पटवून दिलं आणि केंद्रातून देखील हिरवा झेंडा आला, आणि गृह खातं जे आहे ते देवेंद्र फडणवीसांकडेच राहील। कुठल्याही परिस्थितीमध्ये ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किंवा एकनाथ शिंदेंना दिलं जाणार नाही, यावरती जे ते भाजपने ठाम भूमिका घेतलेली पाहायला मिळाली, आणि त्यामुळे जे ते बराच काळ मंत्रिमंडळ रखडलेलं पाहायला मिळालं। आता खातेवाटप देखील 2 दिवसांत करू असं त्यांनी सांगितलं होतं, आणि आज सायंकाळपर्यंत जवळपास खातेवाटप जे ते निश्चित होऊ शकतं। परंतु आता जर का पुन्हा एकनाथ शिंदेंनी काही नाराजीचा सूर घेतला तर मात्र हे आणखी लांबू शकतं। परंतु सध्याच्या घडीला हीच महत्त्वाची बातमी आहे की गृह खातं एकनाथ शिंदेंना मिळणार नसून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ते खातं ठेवणार आहेत, आणि त्या बदल्यात कदाचित महसूल असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, पर्यटन असेल किंवा ऊर्जा असेल, यापैकी एक खातं म्हणजे कदाचित महसूल खात्यावरती जो आहे ती तडजोड केली जाऊ शकते, आणि महसूल खातं कदाचित शिंदेंच्या शिवसेनेला जे आहे ते दिली जाऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून दिली जाते। त्यामुळे या खातेवाटपाचा सगळा घोळ जो चालू आहे तो विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना सुरू आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांकडून देखील मागील काही दिवसांपासून या सगळ्या हालचालींवरती टीका मोठ्या प्रमाणामध्ये केली होती, कारण का निवडणूक होऊन इतकं बहुमत मिळून देखील मंत्रिमंडळ होत नाहीये, खातेवाटप होत नाहीये, ही टीका सातत्याने विरोधकांकडून केली जात होती, आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांनी सत्तारांना घेरलं देखील होतं। आणि आता अखेर आज सायंकाळपर्यंत खातेवाटप जे आहे ते जाहीर होत आहे, परंतु या खातेवाटप जाहीर झाल्यानंतर नाराजी मंत्र्यांची दिसते का ते पाहणं महत्त्वाचं आहे, कारण का मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये अनेक मंत्री जे आहेत ते नाराज झालेले होते। अनेक मंत्र्यांनी जे आहे ते उघडपणे नाराजी बोलून देखील दाखवलेली होती माजी मंत्र्यांनी की मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे ते नाराज होते। परंतु आता खाते वाटप झाल्यानंतर जर का भाजपकडून शिवसेनेला असं वाटलं की कदाचित अन्यायाची भावना होते, अन्याय झालाय आपल्यावरती, तर मोठ्या प्रमाणामध्ये सरकारमध्ये कलह निर्माण होऊ शकतो। त्यामुळे हे खाते वाटप करताना तिघांनी बसून अतिशय समजूतदारपणे हे सगळं केलं आहे की भाजपने जे आहे त्यांना हवं तसं केलं, हे पाहणं सायंकाळपर्यंत महत्त्वाचं असणार आहे। अगदीच या खाते वाटपाकडे तुमचे लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद। या संदर्भातली अधिकची माहिती पाहूयात।
तर आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस हे गृह खातं आपल्याकडेच ठेवणार असल्याचं समजतंय. मात्र एकनाथ शिंदे हे गृह खात्यासाठी आग्रही आहेत, तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं कायम राहण्याची शक्यता आहे. संभाव्य खातेवाटप आपण पाहतोय. भाजपाकडे गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम तसेच पर्यटन आणि ऊर्जा ही खाती असू शकतात.